बघा किती सुंदर झालेला आहे ढोकळा, उपवासाचा ढोकळा। नमस्कार, सुलभाज रेसिपी मराठीमध्ये मी सुलभा तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तुम्हाला समजलीच असेल की आपण आज इथे उपवासाचा ढोकळा पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे। ते आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवर काढून घ्यायची आहे। रवाळ टेक्स्चर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। तो देखील पल्स मोडवर काढून घ्यायचा आहे। रवाळ टेक्स्चर ठेवायचा आहे। हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, भगर आणि साबुदाणा। त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकायचं आहे आणि दही टाकल्यानंतर मिक्सरमधून काढलेली मिरची घ्यायची आहे ते 1 चमचा आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते चांगलं भिजेल। इथे 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। बघू शकता छान आपलं बॅटर भिजलेलं आहे आणि कन्सिस्टन्सीसाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। छान तयार झालेलं आहे। आपण आता त्यात चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा इथे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा तुम्ही टाकला तर चालेल। आणि मी इथे कुकरच्या डब्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि ते बॅटर ठेवलेलं आहे। आपण कुकरमध्ये हा डबा ठेवून घेणार आहोत आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला स्टीम काढून घ्यायची आहे। एक लक्षात घ्यायचं आहे की आपण इथे कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे, रिंगा तसेच ठेवले तरीही चालेल। तर इथे तुम्ही बघू शकता छान आपला ढोकळा तयार झालेला आहे। 15 ते 20 मिनिट वाफवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। दुसरीकडे मी गॅसवर तूप गरम करत ठेवलेलं आहे आणि आपण त्यात मिरची टाकून घेणार आहोत, उभी कट करून घेतलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा छान झालेला आहे, सुंदर टेक्स्चर आलेला आहे ढोकळ्याला। उपवासाचा ढोकळा नेहमीच साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी स्पेशल आपण तर इथे आपला उपवासाचा ढोकळा तयार झालेला आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। एकदा नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।